आज उपोषणाला या ठिकाणी बसावं लागत आहे। माझे वडील आज त्यांची जवळपास 70 वर्ष वय आहे, माझ्या आईची 60 वर्ष वय आहे। आज माझा पुतण्या आला। नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। आज 6 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। म्हसली येथील शेतकरी वसंतराव श्रावण गुरपडे यांनी न्यायाच्या मागणीसाठी नागभीड तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे। शेताकडे जाणारा रस्ता बेकायदेशीरपणे बंद करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी महसूल प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला। या प्रकरणी 29 जून 2026 रोजी तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्यात आला होता। त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले। तसेच शिवा पंदन रस्त्याची मोजणी होणार असल्याची माहितीही देण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप करत वसंतराव गुरपडे यांनी आज 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषण दरम्यान अर्जदार, त्यांच्या कुटुंबियांना किंवा समर्थकांना कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच राज्याचे महसूल मंत्री यांनाही पाठविण्यात आले आहेत। दरम्यान या प्रकरणात महसूल प्रशासनाची भूमिकाही समोर आली आहे। प्रशासनाच्या माहितीनुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी प्रकरणाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत। सध्या पूर्वनियोजित मोजणी प्रकरणांच्या नोटिसा बजावण्यात आल्यामुळे भू सर्वेक्षण कर्मचारी उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे 10 ऑगस्ट 2026 रोजी संबंधित पक्षांनी घटनास्थळी उपस्थित राहावे, त्यावेळी पांदन रस्त्याची अधिकृत मोजणी करण्यात येईल असे महसूल प्रशासनाने सांगितले आहे। तसेच नियमानुसार कारवाई सुरू असल्याने शेतकरी वसंतराव गुरपडे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आता शेतकरी उपोषण मागे घेतात की आंदोलन सुरूच ठेवतात? तसेच 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोजणीनंतर या वादावर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा लोकनाय न्यूज। भोजराज नवघडे, लोकनाय न्यूज, नागभीड। मी तहसील कार्यालयाला पावसाळा लागण्या अगोदरच शिवपांदनचे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी अर्ज दिलेला होता। त्या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेब यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिनांक 7/5/2026 ला एक नोटीस काढून सदर पांदनचे मोजणी करून देण्याबाबत असा नोटीस दिलेला होता। परंतु त्या नोटीसवर कोणतेही मंडळ अधिकारी आणि तलाठीने कारवाई केली नाही आणि गैरदार यांना हाताशी धरून त्यांची समस्या पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वतःच्या जागेतून व मी सोडलेल्या शिवपांदनमधून भली मोठी 3 ते 4 फूट रुंद नाली काढून माझ्या शेतात येण्याचा मार्ग बंद केला। त्या अनुषंगाने मी दिनांक 3/8/2026 ला प्रत्यक्ष कार्यालयात येऊन व 1/8/2026 ला ईमेलद्वारे व पोस्टाद्वारे तहसील कार्यालयाला निवेदन दिलं व गैरवर्जाच्या विरुद्ध कारवाई करण्यास अर्ज दाखल केलो। त्या अर्जाच्या अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेब 4 तारखेला नागभीड तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते। त्यामुळे मला त्यांना, कारण मी माझ्या नोटीसमध्ये 4 तारखेला आंदोलनाला बसणार असे सांगितले होते, त्यामुळे मी आंदोलनाला बसू नये करिता मला फसवून दिनांक 5/8/2026 ला प्रत्यक्ष मोका पंचनामा करून शिवपांदन मोकळी करून देतो म्हणून अर्ज दिला। त्या अर्जानुसार, त्या नोटीसनुसार मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयाचे कोणतेही कर्मचारी त्या ठिकाणी आलेले नाही। त्यामुळे मला माझ्या अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे आज उपोषणाला या ठिकाणी बसावं लागत आहे। माझे वडील आज त्यांची जवळपास 70 वर्ष वय आहे, माझ्या आईची 60 वर्ष वय आहे। आज माझा पुतण्या आला, कारण त्याला आमची समस्या दिसून येत आहे घरी, त्याच्यामुळे ते शाळा सोडून असतो इथं आला आमच्या उपोषणाला सहभागी होण्यासाठी। आणि हा फक्त माझ्यासाठी एकट्यासाठी नाही, तर नागभीड तालुक्यामध्ये असंख्य पांदन रस्ते, शिव रस्त्याचे काम अपूर्ण आहेत आणि त्याच्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल होत आहेत। कारण मी स्वतः वकील असून मला माहीत आहे का 75% केसेस याच कारणावरून कोर्टामध्ये फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये लोकांची मानसिक, आर्थिक, शारीरिक नुकसान होत आहे। कारण हा सगळा निष्क्रिय तहसील कार्यालयाचा बेशिस्त कारभार पाहता। कारण आज मी तहसीलदाराला भेटला असता तहसीलदार म्हणतात का माझ्याकडे एकच काम आहे का,
तुमच्याकडे एकच काम नाही तर मला 4 तारखेला 3 तारखेला तुम्ही नोटीस का बरं दिल्या 5 तारखेला येतो म्हणून याची त्यांनी मला उत्तर द्यावे आणि मला कलेक्टर साहेबांवर बोलण्यासाठी येऊ दिले नाही का बरं येऊ दिले नाही याचंच त्यांनी उत्तर द्यावे. आणि यानंतर आता तुम्ही इथं बसल्या उपोषणाला म्हणल्यासारखा हो त्याच्यानंतर तुमची दिशा जर आज मान्य नाही झाली तुमच्या मागण्या तर पुढची दिशा का राहणार आहे? आमची दिशा राहणार आहे. आज जरी यांनी आमचं उपोषण नाही केला तर उद्या मी साऊंड सिस्टीम सरळ पोलीस स्टेशनला आणि कार्यालयाला दुसरं पत्र देऊन साऊंड सिस्टीम पद्धतीने मी आपलं आंदोलन चालू ठेवीन. आणि दुसऱ्या दिवशी मला काही जरी रिस्पॉन्स नाही भेटला तर तिसऱ्या दिवशी जो माझ्या पद्धतीने मी का करायचं आहे कारवाई कायदेशीर पद्धतीनेच मी कारवाई करीन. पण तो मी आज तिसऱ्या दिवशीचा नाही सांगू शकणार कारण तिसऱ्या दिवशी का करायचे आहे मी त्या उद्या सांगणार. धन्यवाद.